मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी असणारी 2025 ची पी-वाय-क्यू सीरीज आपण सुरू केलेली आहे आणि या सीरीजचा आजचा हा दुसरा व्हिडिओ आहे. याच्यामध्ये आपण लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग या विषयामधील पुढचे जे एम-सी-क्यू आहेत, पुढचे जे पी-वाय-क्यू आहेत, त्याचे आन्सर्स आणि डिटेल सोल्युशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मागचा जो व्हिडिओ आहे, तो तुम्ही नक्की पहा. त्याचाच हा नेक्स्ट पार्ट आज असणार आहे. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही सुरू केलेली आहे. 3 इयर सीईटी आणि 5 इयर सीईटी अशा दोन्ही विद्यार्थ्यांसाठी या बॅचेस असून डेली लाईव्ह क्लासेस, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स आणि 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि सोबतच 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू तुम्हाला या बॅचमध्ये दिले जातील. या बॅचमध्ये तुमचे जे लाईव्ह लेक्चर होणार आहेत ते मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामध्ये घेतले जातील. इन केस तुम्हाला जर लाईव्ह लेक्चर अटेंड करणं पॉसिबल नसेल तर त्याच दिवशी तेच लाईव्ह लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्ममध्ये सुद्धा ॲपमध्ये अवेलेबल असणार आहे. त्यामुळे तुमच्या वेळेनुसार तुम्ही एक्झामचं प्रिपरेशन करू शकता. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर किंवा 5 इयर हा कोर्स सर्च करून जॉईन करू शकता. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 2027 लॉ सीईटीचं प्रिपरेशन करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फाउंडेशन बॅच आम्ही ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू केलेली आहे. तर या बॅचला जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आजच बॅच जॉईन करा. तर लवकरात लवकर बॅचला जॉईन करा आणि आपलं जे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. मित्रांनो, प्रश्न आहे, व्हॉट डज आर्बिट्रेशन रेफर टू इन लीगल टर्म्स? आर्बिट्रेशन या संज्ञेचा कायदेशीर अर्थ काय आहे? तुम्हाला ते ऑप्शन दिले आहेत. अ पब्लिक ट्रायल कंडक्टेड इन द कोर्ट रूम बिफोर जज अँड ज्युरी. न्यायालयात न्यायाधीश व ज्युरी समोर चालणारी सार्वजनिक खटला प्रक्रिया. ऑप्शन बी आहे अ लीगल प्रोसेस वेअर डिस्प्यूट्स आर रिझॉल्व्ड बाय अ न्यूट्रल थर्ड पार्टी आउटसाइड द कोर्ट्स. न्यायालयाबाहेर तटस्थ व्यक्तीमार्फत वादाचे निराकरण करण्याची प्रक्रिया. अ लेजिस्लेटिव्ह प्रोसेस फॉर क्रिएटिंग अ न्यू लॉज. नवीन कायदे तयार करण्याची विधी प्रक्रिया. आणि ऑप्शन डी आहे अ टाइप ऑफ पनिशमेंट गिवन टू द कन्व्हिक्टेड क्रिमिनल्स. गुन्हेगारांना शिक्षा देण्याची एक पद्धत. So guys, basically arbitration is an alternative dispute resolution. In short, we call it as ADR method, where a neutral person called an arbitrator hears both parties and give a decision that is usually binding. It helps avoid lengthy court trials. तर मध्यस्थी म्हणजेच आर्बिट्रेशन ही एक पर्यायी वाद निराकरण पद्धत म्हणजेच ADR आहे, अल्टरनेट डिस्प्यूट रेझोल्युशन. यामध्ये तटस्थ व्यक्ती म्हणजे मध्यस्थी दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून बंधनकारक निर्णय देतो. यामुळे न्यायालयीन प्रक्रिया टाळली जाते आणि कमीत कमी वेळेमध्ये एखाद्या प्रकरणाचा निकाल मिळतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अ लीगल प्रोसेस वेअर डिस्प्यूट आर रिझॉल्व्ड बाय अ न्यूट्रल थर्ड पार्टी आउटसाइड द कोर्ट. न्यायालयाबाहेर तटस्थ व्यक्तीमार्फत वादाचे निराकरण करण्याची प्रक्रिया. पुढचा प्रश्न आहे, कॉज अँड इफेक्ट स्टेटमेंट. Cause Supreme Court declared a state law unconstitutional because it violated the right to equality under Article 14 of the Indian Constitution. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, cause and effect statement. Cause Supreme Court declared a state law unconstitutional because it violated the right to equality under Article 14 of the Constitution. Effect is the state government repealed the law and enacted a new law in the line with the Constitution. Which of the following statement is the best cause and effect relationship? Options are given. The Supreme Court struck down the act as it was against a public opinion. The Supreme Court struck down the act as it was inconsistent with the policy principles of the state. The state government repealed the law as it was declared unconstitutional by the Supreme Court. And option D is the Supreme Court directed to enact a new law for administrative efficiency. तर कारण आणि परिणाम इथे दिला आहे. त्यापैकी कारण, सर्वोच्च न्यायालयाने एखादा राज्य कायदा कलम 14 म्हणजे समानतेचा अधिकाराचे उल्लंघन करत असल्याने असंविधानिक ठरवला. परिणाम दिलाय, राज्य सरकारने तोच कायदा रद्द करून संविधानाशी सुसंगत असा नवीन कायदा तयार केला. तर खालीलपैकी कोणता पर्याय योग्य कारण परिणाम संबंध दर्शवतो असं तुम्हाला विचारलंय. सर्वोच्च न्यायालयाने तो कायदा लोकमताविरुद्ध असल्याने रद्द केला. सर्वोच्च न्यायालयाने तो कायदा राज्याच्या धोरणात्मक तत्वांशी विसंगत असल्याने रद्द केला. सर्वोच्च न्यायालयाने तो कायदा असंविधानिक ठरवल्यामुळे राज्य सरकारने तो रद्द केला. आणि ऑप्शन डी इथे दिलाय,
सर्वोच्च न्यायालयाने प्रशासनिक कार्यक्षमतेसाठी नवीन कायदा करण्याचे निर्देश दिले. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाने एखादा कायदा असंवैधानिक ठरवल्यास राज्य सरकारला तो कायदा रद्द करावा लागतो किंवा दुरुस्त करावा लागतो. अनुच्छेद 14 हा समानतेचा अधिकार प्रदान करतो, त्यामुळे त्याचे उल्लंघन झाल्यास तो कायदा अवैध ठरतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी. सर्वोच्च न्यायालयाने तो कायदा असंवैधानिक ठरविल्यामुळे राज्य सरकारने तो रद्द केला. So when the Supreme Court declares a law unconstitutional, the state government must repeal or amend it. Article 14 ensures the right to equality. Any violation of it renders the law invalid. So the correct answer will be option C. The state government repealed the law as the Supreme Court held it unconstitutional for violating Article 14. पुढचा प्रश्न आहे, as per dash untouchability is abolished. dash नुसार अस्पृश्यता रद्दबातल करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आर्टिकल 17 जे आहे, आर्टिकल 17 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, इट abolishes untouchability and makes it practice in any form a punishable offense. It uphold equality and social justice. तर भारतीय संविधानाचा जो अनुच्छेद 17 आहे, त्या अनुच्छेदानुसार अस्पृश्यता रद्द करण्यात आलेली आहे आणि अस्पृश्यतेचा कुठल्याही स्वरूपातील अवलंब हा गुन्हा मानला जातो. त्यामुळे हा अनुच्छेद सामाजिक न्याय आणि समतेचे रक्षण करतो. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कलम 17 आर्टिकल 17 ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, हु वॉज द चेअरमन ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली ऑफ इंडिया? भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ऑप्शन बी डॉक्टर B.R. आंबेडकर, ऑप्शन सी जवाहरलाल नेहरू, option D Mahatma Gandhi. So the Dr. Rajendra Prasad was elected as the chairman of the Constituent Assembly which drafted the Indian Constitution. He later became the first president of India. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. त्यांनी भारताच्या संविधान निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आणि नंतर भारताचे पहिले राष्ट्रपती झाले. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढचा प्रश्न पाहूयात. द कॉन्सेप्ट ऑफ पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन दॅट इज PIL वॉज इंट्रोड्यूस्ड इन इंडिया बाय विच ऑफ द फॉलोइंग कोर्ट? भारतामध्ये पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन PIL ही संकल्पना कोणत्या न्यायालयाने प्रथम सुरू केली? ऑप्शन दिलेत सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, सर्वोच्च न्यायालय, ऑप्शन बी दिल्ली हायकोर्ट, दिल्ली उच्च न्यायालय, ऑप्शन सी बॉम्बे हायकोर्ट, बॉम्बे उच्च न्यायालय आणि ऑप्शन डी अलाहाबाद हायकोर्ट, इलाहाबाद उच्च न्यायालय. तर विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक हित याचिका किंवा जनहित याचिका PIL ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने 1980च्या दशकात सुरू केली होती, ज्यायोगे कोणत्याही नागरिकाला सार्वजनिक हितासाठी न्यायालयात जाण्याचा अधिकार मिळतो. ही व्यवस्था गरीब आणि दुर्बल वर्गासाठी न्याय मिळवण्यासाठी आहे. द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया इंट्रोड्यूस्ड द कॉन्सेप्ट ऑफ पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन in 1980 to provide justice to the poor marginalized by allowing any citizen to approach the court in a public interest. So the correct option will be the Supreme Court of India, option A सर्वोच्च न्यायालय. Next question पाहूयात. Statement is given, in recent years the number of cyber crimes in the country has increased drastically, leading to a loss of personal data, financial frauds and blackmailing of individuals and institutions. Course of action is given. The government should strengthen cyber law and ensure stringent punishment for offenders. Individuals should be banned from using social media platform. A national cyber awareness program should be initiated to educate people about safe internet practices. Internet service should provide by only after some level of background verification of users. So which of the following is or are logically correct course of action? Option A is given only 1 and 3, option B only 2 and 4, option C all except 2, option D all 1, 2, 3 and 4. So strengthening the cyber law, that is 1, and launching national cyber awareness program, that is 3, are logical and practical steps to control cyber crimes. Banning a social media or restricting internet access is unrealistic. Therefore option A will be the correct answer here. तर अलीकडच्या काळात देशात सायबर गुन्ह्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे, ज्यामुळे वैयक्तिक माहितीची चोरी, आर्थिक फसवणूक आणि ब्लॅकमेलिंग वाढली आहे. उपाययोजना तुम्हाला दिलेल्या आहेत.
सरकारने सायबर कायदे मजबूत करून गुन्हेगारांना कडक शिक्षा द्यावी, नागरिकांना सोशल मीडियाचा वापर करण्यास बंदी घालावी, लोकांना सुरक्षित इंटरनेट वापराबाबत शिक्षित करण्यासाठी राष्ट्रीय सायबर जागरूकता अभियान राबवावे आणि इंटरनेट सेवा वापरण्यापूर्वी वापरकर्त्यांची पार्श्वभूमी तपासणी करावी. तर खालीलपैकी कोणती उपाययोजना ही तार्किक आहे? तर फक्त 1 आणि 3, फक्त 2 आणि 4, 2 वगळता सर्व आणि सर्व 1, 2, 3 आणि 4. तर विद्यार्थी मित्रांनो, सायबर गुन्हे आटोक्यात आणण्यासाठी सायबर कायदे कडक करणे म्हणजेच उपाययोजना 1 आणि राष्ट्रीय जनजागृती कार्यक्रम म्हणजेच उपाययोजना 3 हे व्यावहारिक उपाय आहेत. सोशल मीडियावर बंदी घालणे किंवा इंटरनेट वापरावरती मर्यादा आणणे हे अव्यवहार्य आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन ए, ओनली 1 and 3, फक्त 1 आणि 3. पुढचा प्रश्न पाहूयात. अंडर विच आर्टिकल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन डिड द सुप्रीम कोर्ट रेकग्नाइज द राइट टू प्रायव्हसी ॲज अ फंडामेंटल राईट? सर्वोच्च न्यायालयाने गोपनीयतेचा अधिकार, राईट टू प्रायव्हसी, मूलभूत अधिकार म्हणून कोणत्या कलमान्वये मान्य केला? ऑप्शन तुम्हाला इथे दिले आहेत. आर्टिकल 14, आर्टिकल 22, आर्टिकल 21 अँड आर्टिकल 320. कलम 14, कलम 22, कलम 21 आणि कलम 320. तर विद्यार्थी मित्रांनो, न्यायमूर्ती के.एस. पुट्टस्वामी विरुद्ध भारत संघ 2017 या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने गोपनीयतेचा अधिकार हा अनुच्छेद 21 मधील जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचा भाग असल्याचे घोषित केले. इन द जस्टिस के.एस. Puttaswamy versus Union of India of 2017 case, the Supreme Court ruled that the right to privacy is a part of the right to life and personal liberty under Article 21. So the correct answer will be Article 21, कलम 21 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. What was the context in which the Supreme Court declared the right to privacy a fundamental right? गोपनीयतेचा अधिकार मूलभूत अधिकार म्हणून घोषित करण्यात कोणता संदर्भ होता? ऑप्शन आहेत. अ नॅशनल सिक्युरिटी कन्सर्न, राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे, आधार स्कीम रिक्वायरमेंट फॉर बायोमेट्रिक डेटा, आधार योजनेमध्ये बायोमेट्रिक माहिती आवश्यकतेचा मुद्दा, पब्लिक वेलफेअर स्कीम्स, सार्वजनिक कल्याण योजना, फ्रीडम ऑफ स्पीच इश्यूज, अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित मुद्दे. तर आधार योजनेअंतर्गत बायोमेट्रिक माहिती संकलनाविरोधात दाखल झालेल्या याचिकांच्या संदर्भात हा निर्णय देण्यात आला होता. न्यायालयाने स्पष्ट केले की कल्याणकारी योजनांसाठी देखील नागरिकांच्या गोपनीयतेचा आदर करणे बंधनकारक आहे. सो द जजमेंट अरोज फ्रॉम पिटिशन चॅलेंजिंग द आधार स्कीम collection of biometric data. The court held that even for welfare scheme, privacy must be respected as a constitutional right. So the correct answer will be option B, आधार स्कीम रिक्वायरमेंट फॉर बायोमेट्रिक डेटा, आधार योजनेमध्ये बायोमेट्रिक माहिती आवश्यकतेचा मुद्दा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. व्हॉट आर द 3 टेस्ट एनी इन्व्हिजन ऑफ प्रायव्हसी मस्ट पास ॲज पर द जजमेंट? गोपनीयतेवरील कोणत्याही हस्तक्षेपाने कोणती 3 चाचण्या पूर्ण कराव्यात? ऑप्शन्स दिलेत. लिगॅलिटी, इफिशियन्सी, नेसेसिटी, कायदेशीरता, कार्यक्षमता आणि गरज. लिगॅलिटी, नेसेसिटी अँड प्रपोर्शनॅलिटी, कायदेशीरता, गरज आणि प्रमाणबद्धता. प्रपोर्शनॅलिटी, लिगॅलिटी अँड लिबर्टी, प्रमाणबद्धता, कायदेशीरता, स्वातंत्र्य. लेजिटिमेसी, प्रपोर्शनॅलिटी अँड सफिशियन्सी, वैधता, प्रमाणबद्धता आणि पर्याप्तता. तर विद्यार्थी मित्रांनो, पुट्टस्वामी केसचा जो निकाल होता 2017चा, त्यानुसार गोपनीयतेवरील काही मर्यादा खालील 3 अटी पूर्ण केल्याशिवाय वैध ठरत नाही. त्याच्यामध्ये आहे कायदेशीरता, त्यासाठी वैध कायदा असावा. नंतर आहे गरज, तो राज्याच्या वैध उद्दिष्टासाठी असावा. आणि 3 प्रमाणबद्धता, ज्याच्यामध्ये मर्यादा संतुलित आणि अत्याधिक नसावी. सो द अकॉर्डिंग टू द पुट्टस्वामी जजमेंट ऑफ 2017, एनी रिस्ट्रिक्शन्स ऑन द प्रायव्हसी must satisfy 3 conditions. First one is legality, there must be a valid law. Necessity, it must be serve a legitimate state purpose. And proportionality, the restriction must be balanced and not excessive. So the answer B, legality, necessity and proportionality will be the correct answer here. तर कायदेशीरता, गरज आणि प्रमाणबद्धता या 3 चाचण्या गोपनीयतेवरील कोणत्याही हस्तक्षेपाने पूर्ण कराव्यात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, कायदेशीरता, गरज आणि प्रमाणबद्धता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये लीगल ॲप्टिट्यूड विषयी काही महत्त्वाचे प्रश्न पाहिले.
हे प्रश्न 2025च्या लॉ सीईटी मध्ये विचारले गेले होते. या सिरीज मधील हा दुसरा व्हिडिओ असून यापुढेही आपण असेच प्रश्नांची उत्तरं आणि त्यांचं एक्सप्लेनेशन डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि सोबतच आमची जी बॅच 13 तारखेपासून सुरू झाली आहे त्या बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरू ठेवा. थँक्यू.